नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत त्रिशूला एमसीक्यू सीरीज मध्ये। एपिसोड नंबर आहे 13। एपिसोड नंबर 13 मध्ये बरं का। चला आपण ह्या सीरीज मध्ये कुठले कुठले एग्जामला टार्गेट करणार आहे बघा। नॉर्सेट 10 बरं का, नॉर्सेट 10 त्याच्यासोबत डीएमईआर, डीएचएस, ईएसआयसी, आरआरपी, सीएचओ, एसजीपीजीआय, जिपमर, डीट्रिपलएसपी त्याच्यासोबत आहे आपली नर्सिंग फील्ड मधले सगळी एग्जामला आपण टार्गेट करत जाणार आहोत। ओके बघा, त्रिशूला सीरीज मध्ये आपण नॉलेज घेत सतत सराव करत सक्सेस पर्यंत जाणार आहेत। ओके चला, कुठले कुठले सब्जेक्ट कव्हर करणार आहे ह्याच्यामध्ये? ऑल नर्सिंग सब्जेक्ट जे आपल्या नर्सिंग मध्ये आहे सगळी सब्जेक्टला आपण फोकस करत जाणार आहे। त्रिशूला काय, नर्सिंग करिअरला नवीदार मराठीमध्ये ही आपण पहिल्यांदा घेऊन आले सीरीज बरं का। आणि जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे त्यांनी तर बघणारच आहे, त्याच्यासोबत जे स्टुडंट आहेत बीएससी नर्सिंग म्हणा आणि डिप्लोमा नर्सिंगचे म्हणजे जीएनएमचे म्हणा, जे विद्यार्थी तुमच्या ओळखीचं असेल, भाऊ बहीण मित्र मैत्रिणी कोणी असेल तर त्यांना ही चॅनल रेफर करा आणि ह्याचे फायदा भेटणार आहे। ओके चला सुरुवात करूया। सगळ्यांनी काय करायचंय, चॅनलला आणि ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच्यासोबत ही बेल आयकॉन पण दाबा बरं का, ज्यावेळी व्हिडिओ येतील ज्यावेळी तुम्हाला इंटिमेशन भेटेल, नोटिफिकेशन भेटणार आहे। ओके बघा, टीम एमएनओ व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक मध्ये पण अवेलेबल आहेत, तुम्ही ह्याचा फायदा घेऊ शकता बरं का। चला आजचे मोटिवेशन काय बघा, काय म्हणते, देर आर बघा इथे नो सिक्रेट, आपल्याला सिक्रेट नाहीये कशासाठी, टू सक्सेस, आपल्याला सक्सेस होण्यासाठी, यश होण्यासाठी आपल्याला काही सिक्रेट नाहीये। मग आपल्याला काय करायचंय, इट इज द रिझल्ट ऑफ, कशाचे रिझल्ट आहे हे, सक्सेस भेटलं तरी पण जे आपण केलेले प्रिपरेशन हार्डवर्क आणि त्याच्यासोबत लर्निंग फ्रॉम फेल्युअर, जे आपण चुकलेलं आहे। आता समजा आपण नॉर्सेट 9 एक्झाम दिलेला आहे, त्याच्यामध्ये जे आपले चुकी आपल्याला माहिती आहे, मेन असणार आहे आपलं टाइम मॅनेजमेंट, त्याच्यासोबत नेगेटिव्ह मार्किंग ही खूप भयानक असणार आहे बरं का। त्याच्यामधनं आपल्याला जे शिकायचंय, जे आपल्याला काय फेल्युअर झालेलं आहे, ओके त्याच्यामधनं शिकून नेक्स्ट वेळी आपण चांगल्या पद्धतीने आपल्याला स्टडी करायचं, हार्डवर्क करायचंय, प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करून नॉर्सेट 10 मध्ये आपल्याला परत एकदा लढाई करून नॉर्सेट 10 मधलं एक सीट आपल्याला घ्यायचं आहे, नर्सिंग ऑफिसर व्हायचं आहे आपल्याला नर्सिंग ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये। ओके चला मग सुरुवात करूया। परत एकदा काय म्हणताय बघा, देर आर नो सिक्रेट बरं का, सिक्रेट काहीच नाहीये की असे जादू मंत्र आहे मी लगेच पास होणार नाही। मग आपल्याला प्रिपरेशन त्याच्यासोबत हार्डवर्क, ते पण कन्सिस्टन्सी न सोडता आपल्याला काय करायचंय, स्टडी करतच राहायचंय ज्या वेळेपर्यंत आपल्या हातात ऑर्डर येणार नाही। ओके चला सुरुवात करूया। बघा पहिली क्वेश्चन काय म्हणते बघा, मी पेन चेंज करतो। चला बघा काय म्हणते, अ नर्स कॅन, बघा नर्स आहे, नर्स कॅन डिकंटॅमिनेट म्हणजे डिकंटॅमिनेट करायचं आहे आपल्याला। ओके काय, द HIV कंटॅमिनेटेड वेस्ट प्रोडक्ट्स, बघा काही वेस्ट प्रोडक्ट्स आहे ते काय झालेलं आहे, HIV कंटॅमिनेटेड झालेलं आहे, विथ ऑल ऑफ द फॉलोइंग, सगळ्यांना होऊ बघा करायचंय पण एकाला होत नाहीये असं म्हणतात त्यांनी। बघा एक नर्स आहे, डिकंटॅमिनेटेड द HIV, बघा डिकंटॅमिनेशन करायचं आहे। कंटॅमिनेशन म्हणजे काय, जे HIV ला म्हणजे HIV आहे जी ज्या वस्तूला लागलेला आहे। ओके एक्झाम्पल आपण इन्स्ट्रुमेंट घेऊ बरं का, कुठली तर ऑपरेटेड पेशंट आहे त्याची यूज झालेले हे आहे म्हणा, पण वेस्ट प्रोडक्ट म्हटलं हे नको। मग त्याची ड्रेसिंग जे असतो, ओके ड्रेसिंग टॅवेल म्हणा, त्याची यूज झालेले आपली ड्रेसिंग, ओके क्लॉथ्स, ह्याला काय झालेलं आहे, HIV कंटॅमिनेटेड झालेलं आहे। मग आपल्याला काय करायचं, नर्सला डिकंटॅमिनेशन करायचं आहे, त्याला काढून टाकायचं आहे। मग कुठली आपल्याला केमिकल यूज करायचं आहे, बघा काय म्हटलंय, विथ ऑल द फॉलोइंग, ह्याच्यामधलं सगळे पण एक सोडून, कुठली दिलेलं आहे, फॉर्मल्डिहाइड, मेथेनॉल आणि ग्लुटारल्डिहाइड, त्यासोबत दिलेलं आहे सोडियम हायपोक्लोराइड, ओके क्लोराइड एवढी दिलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यांनी आपण काय करू शकतो, डिकंटॅमिनेशन करू शकतो HIV ला, पण याच्यामध्ये एक चुकलेला आहे, म्हणजे जे करणार नाही ते आपल्याला हुडकून काढायचं आहे। ओके बघा HIV म्हटल्यावर लक्षात आलं, HIV मध्ये CD, बघा HIV मध्ये CD4 काउंट आपल्याला माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे, CD4 काउंट नॉर्मली किती असते 5000 म्हणतो बघा, 500 ते किती 1500 पर्यंत असतो, हे पण लक्षात ठेवा। आणि ते HIV मध्ये किती असते हे खूप वेळा विचारलेलं आहे बरं का, 500 ते 1500 झाले, एव्हरेज किती म्हणू शकतो आपण, 950 बरं का, ही विचारलेले क्वेश्चन आहे। आणि इन HIV मध्ये किंवा एड्स मध्ये म्हणा, इन एड्स किती CD4 काउंट किती असते, लेस दॅन 200 mm³, ही लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे ESIC RRB मध्ये। ओके आणि त्याचसोबत अजून एक ICTCचा लॉंग फॉर्म पण विचारलेला आहे। ICTC म्हणजे काय, इंटिग्रेटेड
काउन्सिलिंग, इंटिग्रेटेड काउन्सिलिंग, आणि अजून काय, अजून टीसी राहिले, आयसी झालं, आता टीसी अँड टेस्टिंग सेंटर. टेस्टिंग सेंटर बरं का, ही विचारलेले क्वेश्चन आहे म्हणून सांगितलं. ओके चला आपण काय बघत होतो, हां डिकंटॅमिनेशन ऑफ, काय करायचंय, एचआयव्हीला डिकंटॅमिनेशन करायचंय. ओके चला बघा कुठली कुठली केमिकल आहे, जे केमिकल्स, ओके केमिकल आपल्याला हे करायचं आहे. ओके केमिकल कुठली कुठली, एचआयव्ही म्हणा, केमिकल फॉर डिसइन्फेक्टंट असे लिहू आपण. ओके केमिकल फॉर डिसइन्फेक्टंट, डिकंटॅमिनेशन किंवा डिसइन्फेक्टंट, ही कुठली कुठली असणार आहे. ओके कशासाठी, जे आपण लिहितो. आता कुठले कुठले बघायचं आपल्याला, एचआयव्ही बघायचं आहे. ओके याच्यासोबत हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी, याच्यासाठी आपण सेम यूज करतो बरं का, हॉस्पिटल साईडला, क्लिनिकल साईडमध्ये. कुठले कुठले, एचआयव्ही. ओके एचआयव्ही म्हणजे तेच एड्स. ओके एचआयव्ही, अरे असं का झालं हे, एक मिनिट याला चांगल्या पद्धतीने लिहून घेतो. ओके चला एचआयव्ही, मग हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, ही सगळ्याला एकदम फर्स्ट, म्हणजे जे ऑप्शन मध्ये तुम्हाला आत्ता विचारले कुठली नाही, पण ज्यावेळी विचारलं असतील कुठली यूज करणार आहे, पण ज्याच्यामध्ये सर्व ऑप्शन दिले, पण त्याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी आपण कुठले जाणार आहे बघा. फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं सोडियम हायपोक्लोराइड. कुठली, सोडियम हायपोक्लोराइड एकदम फर्स्ट ऑप्शनला आहे. कुठली कुठली, 1% म्हणा, 5% आणि 5 बरं का, हे 5 आहे, हे 10% एवढी ही सोल्युशन आपण यूज करू शकतो. ओके सोडियम हायपोक्लोराइड. मग आता फर्स्ट आले, मग दुसरा कोण, सेकंड असणार आहे 2% ग्लुटर अल्डिहाइड. काय, ग्लुटर अल्डिहाइड हे असणार आहे सेकंड ऑप्शन मध्ये. ओके याच्या नंतर असणार आहे कुठली, आयसोप्रोपाइल म्हणा, आयसोप्रोपाइल बरं का, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, हे पण किती पर्सेंटेज यूज करतो, कोविड मध्ये गाजलेलं आहे बरं काय, 70% पाहिजे. ओके त्याच्यासोबत आहे फॉर्मलिन. ओके फॉर्मलिन, आपण फॉर्मलिन मोस्ट कॉमनली कुठे यूज करतात, जे आपले टिश्यू सॅम्पल वगैरे असतो लॅबला पाठवायचं, ज्यावेळी ही यूज करतो आपण बरं का, ही पण लक्षात ठेवा. कुठली, फॉर्मलिन. ओके त्याच्यासोबत H2O2 किती पर्सेंटेज, 6%. ओके अजून काय राहिलं आपलं, हां फॉर्म अल्डिहाइड राहिला बरं का, फॉर्म अल्डिहाइड हे किती पर्सेंटेज बाबा, ही असणार आहे 8%. हे झालं काय म्हणू शकतो, ही इफेक्टिव्ह असणार आहे. ओके इफेक्टिव्ह, हे असणार आहे इफेक्टिव्ह कशासाठी, डिसइन्फेक्टंट करण्यासाठी. कशाला, एचआयव्ही, हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी. आता कुठली नाही करणार, नॉट इफेक्टिव्ह, नॉट इफेक्टिव्ह, नॉट इफेक्टिव्ह कुठली, म्हणजे ही एचआयव्हीला जे आहे, हेपॅटायटिस बी असो, एचआयव्ही असो आणि हेपॅटायटिस सी, याला काही करू शकत नाही आपण यूज केलं तरी. याच्यामध्ये असणार आहे सल्वान. ओके आणि त्याच्यासोबत असणार आहे लायसोल आणि सगळ्यांचा फेवरेट डेटॉल, ही काही करू शकत नाही बरं का, ही 3 झाले. ओके चला आता क्वेश्चनकडे जाऊया. काय म्हणत होते क्वेश्चन, आपल्याला एचआयव्ही डिकंटॅमिनेशन करायची कुठली कुठली आहे. फॉर्म अल्डिहाइड होते का, कुठे फॉर्म अल्डिहाइड होता का, हां फॉर्म अल्डिहाइड होता 8%. ओके मग ही आपण करू शकतो. मग ऑप्शन आपलं एक्सेप्ट विचारलेलं आहे, मग हे गेला. हे कुठलं आहे, मिथेनॉल. मिथेनॉल होते का इथे, इकडे पण नव्हता, इकडे पण नव्हता, मग ही येणार आहे कुठली, मिथेनॉल. बघा इथं काय म्हटलं, मिथेनॉल. ही येणार आहे नॉट इफेक्टिव्ह मध्ये बरं का, मिथेनॉल. ओके ही मिथेनॉल आहे, ही नॉट डिसइन्फेक्टंट, ही डिसइन्फेक्टंट नाही आहे बरं का, हे पण लक्षात ठेवा. हे कधी यूज करतो आपण, यूज ॲज अ सॉल्व्हेंट म्हणा, सॉल्व्हेंट किंवा अजून काय फ्यूल म्हणून ह्याला यूज करतो. ओके हे झालं मिथेनॉलचे. मग आपले उत्तर असणार आहे मिथेनॉल. ग्लुटर अल्डिहाइड होतं का, बरं होतं, किती 2% होता. मग दुसरा एक चौथा कुठला आहे, सोडियम हायपोक्लोराइड, ही असणार आहे फर्स्ट प्रायोरिटी. बघा इथे कुठे लिहिलो आपण, बघा हे असणार आहे फर्स्ट प्रायोरिटी. दुसरं असणार आहे ग्लुटर अल्डिहाइड. बघा इकडे बघा, ग्लुटर अल्डिहाइड ही सेकंड प्रायोरिटी, सोडियम हायपोक्लोराइड फर्स्ट प्रायोरिटी. मग आपले उत्तर भेटलेलं आहे दुसरा. का बरं, एक्सपेक्ट होता बरं का, हे आपल्याला भेटले एक्सेप्ट. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, लिथार्जिक पेशंट आहे. ओके लिथार्जिक पेशंट आहे, त्याला काय काय आहे, फिवर आहे, ओके वॉमिटिंग आहे, हेडेक आहे, अँड द नर्स हॅज टू प्रिपेअर हिम बघा फॉर व्हिच वन ऑफ द फॉलोइंग प्रोसिजर. मग एक पेशंट आहे, ते ऑलरेडी लिथार्जिक आहेत बरं का, ते पेशंटला अजून काय काय आहे, फिवर आहे,
वॉमिटिंग आहे, हेडेक आहे, ह्यावेळी पेशंटनी कुठली जे हे आहे प्रोसिजर त्याला आपल्याला काय करायचंय, प्रिपेअर करायचं आहे असं म्हणताय. ओके, बघा, द नर्स हॅज टू प्रिपेअर हिम, ओके, ज्या पेशंटसाठी विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोसिजर, आणि म्हणते ब्लड कल्चर, दुसरा आहे लंबर पंचर, ओके, तिसरा आहे हे सिटी स्कॅन, बरं का, सिटी स्कॅन, आणि हे आहे अल्ट्रासाउंड म्हणजे USG. हे आपल्याला कुठली करायचं आहे, काय काय बघा. ओके, चला आपण थोडक्यात बघूया. पहिला कुठलं भेटलं आपल्याला, फिवर. ओके, बघा, फिवर कधी भेटणार आहे आपल्याला, पेशंटला पॉसिबिलिटी आहे कशाची, इन्फेक्शनची. इन्फेक्शन असू शकतो, इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन आहे असं इंडिकेटर भेटतो फिवरने. ओके, हे आहे. ओके, आता फिवर झालं तर दुसरं काय, वॉमिटिंग. ओके, वॉमिटिंग पण आहे पेशंटला. वॉमिटिंगला काय इंडिकेट करू शकतो, इन्क्रीज्ड ICP हे इंडिकेट करतो, बरं काय, वॉमिटिंग. ओके, हे एक झालं. आणि तिसरा कुठला आहे, हेडेक, डोकंदुखी आहे पेशंटला. ओके, ही काय इंडिकेट करतो, ही न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स आहे, न्यूरोलॉजिकल. ओके, न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स, बरं का, सिम्पटम्स. ओके, कॉमनली असोसिएटेड विथ कुठले, ही तिन्ही दिसलं तर तुम्हाला काय वाटते, ही तिन्ही आहे कॉमनली असोसिएटेड विथ. ओके, कोणासोबत जुडलेला आहे, असोसिएटेड विथ मेनिंजायटिस. कुठला, मेनिंजायटिस. मग मेनिंजायटिसला आपल्याला डायग्नोसिस करायचं आहे, मग कुठली आपण प्रोसिजर करणार आहे बघा. ओके, एक बघितलं. बघा, अजून एक कुठला होता, लिथार्जिक होते. बघा, पेशंट कुठं कसा होता, लिथार्जिक होता. मग ही इंडिकेट काय करतो, ही इंडिकेट करणार आहे CNS इन्व्हॉल्वमेंट, सेंट्रल नर्वस सिस्टमचं काहीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणून पेशंटला काय झालेलं आहे, लेथार्जिक झालेला आहे. ओके, हे आपल्याला लक्षात आलंय. ओके, बघा, काय काय होतं, फिवर होता, वॉमिटिंग होता, हेडेक होता, त्याच्यासोबत लेथार्जिक होता. एवढी सगळी बघितल्यावर आपल्याला लक्षात आले पेशंट ही मेनिंजायटिस असू शकतो. आपण काय करू शकतो, ही सस्पेक्टेड. ओके, सस्पेक्ट ठेवू शकतो, मेनिंजाइट होऊ शकते, बरं का. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मेनिंजायटिससाठी आपल्याला करायचं आहे LP. ओके, LP, लंबार पंचर आपल्याला करायचं आहे. ओके, लंबार पंचर अजून एक नाव कुठलं आहे, स्पाइनल टॅप. कुठली, अजून एक नाव आहे स्पाइनल टॅप पण म्हणतो आपण. याच्यामध्ये काय करतो आपण, एक निडल असतो, काय करतो आपण, इन्सर्टिंग अ निडल. आपण कुठे टाकणार आहे निडल, ओके, निडल इंटू द, आपण पाठीमागे, बरं का, सब ऑर्कॉनॉइड मध्ये, सब ऑर्कॉनॉइड स्पेस मध्ये, सब ऑर्कॉनॉइड स्पेस कुठे, इन द लोअर बॅक. बघा, कुठे म्हणते, इन द लोअर बॅक. ही पण विचारलेलं क्वेश्चन आहे. ओके, कुठे, अडल्ट मध्ये किती, सॉरी, अडल्ट. ओके, अडल्ट आणि चिल्ड्रन मध्ये कुठे कुठे जी पोझिशन, बरं का, ही आहे पोझिशन म्हणतो बघा, साईट. ओके, अडल्ट मध्ये असणार आहे L3 आणि L4. ओके, लक्षात ठेवा, बरोबर आहे का, L3 आणि L4 ही असणार आहे अडल्ट मध्ये मोस्ट कॉमनली. हे दोन्ही मध्ये आता समजा तुम्हाला विचारले स्पाइनल टाइप द्यायचा आहे पेशंटला, म्हणजे लंबर पंचर करायचा आहे, दुसरा क्वेश्चन असू शकतो असं आहे, बरं का. ज्यावेळी तुम्हाला ज्या पेशंटमध्ये त्यांनी एज मेन्शन नसेल केलं तर, म्हणजे एज नसेल तर, आणि त्याने असंच डायरेक्ट विचारलं तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे फर्स्ट प्रायोरिटी L3 आणि L4. ज्यावेळी पीडियाट्रिक मेन्शन करतो किंवा चिल्ड्रन म्हणून स्पेशली त्यांनी मेन्शन केलं तर आपल्याला जायचं आहे L4 आणि L5 ला. ही पण लक्षात ठेवा, L4 आणि L5 ला, L4 आणि L5 स्पेशली फॉर चिल्ड्रन ओनली. ज्यावेळी क्वेश्चन मध्ये मेन्शन असतो, ज्यावेळी नसतो मग आपण डायरेक्ट पेशंटला समजून घ्यायचं पेशंट अडल्ट आहे, मग जायचं L3 आणि L4. म्हणून आपण ही मोस्ट कॉमन करतो, बरं का. ही पण लक्षात असायला पाहिजे तुमचं. ओके, हे आता तरी आपण काय केलं, इन्सर्ट केलं निडल इंटू कुठे, सब ऑर्गनल स्पेस मध्ये. ओके, इन द लोअर बॅक मध्ये आपण ही साईट पण बघितलं. याच्यामध्ये काय करणार आपण, टू कलेक्ट, काय कलेक्ट करणार, टू कलेक्ट CSF. ओके, CSF म्हणजे काय, सेरेब्रो, एक मिनिट, सेरेब्रो CSF, सेरेब्रो स्पाइनल. बघा, C म्हणजे सेरेब्रोस, S म्हणजे स्पाइनल, F म्हणजे फ्लुइड. सेरेब्रो स्पाइनल फ्लुइड आपण करणार, मग जे आपण लॅबला पाठवणार त्याच्यावरती आपल्याला कळणार आहे मग पुढची प्रोसिजर काय होणार आहे. ओके, आपण एवढं बघितलं. बघ, ही करताना आपल्याला अजून काय काय लक्षात घ्यायला पाहिजे. एक इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये पोझिशन. मग पोझिशन कुठले देणार आहे तुम्ही द्यायला पाहिजे पेशंटला C-शेप. ओके, मला वाटतं डायग्राम आणलेलं आहे बघा. हे काय, लंबार पंचर स्पाइनल टॅप, हे आहे वर्टिब्राय, हे कोडल इक्वेना इकडे इथे.
ओके, जे आहे कुडल इक्विना. आपल्याला बघा इथे निडल आहे, आपण इथे निडल घुसवलेला आहे. मग सॅम्पल ऑफ सेरेब्रो स्पायनल फ्लुइड रिमूव्ह. ओके, इथनं आपल्याला फ्लुइड भेटणार आहे. ओके, इथे बघा असं दाखवलेलं आहे, फ्लुइड इथनं येणार आहे. ओके, हे आपण बघितलं. कुठली पोझिशन द्यायचं आपल्याला, सी सेप द्यायचा आहे. ज्यावेळी आपण पाठवतो, ओके, ज्यावेळी आपल्याला आता कुठली सस्पेक्टेड होतं आपल्याला मेनिंजायटिस, मग आपल्याला एलपी मध्ये काय रिझल्ट भेटणार आहे, लंबर पंक्चर नाही, सॉरी सीएसएफ मध्ये. सीएसएफ जे रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॅब रिझल्ट काय भेटू शकते, कुठे, मेनिंजायटिस मध्ये. मेनिंजायटिस मध्ये ही पण आपल्याला माहिती पाहिजे बरं का, ही कन्फर्म करण्यासाठी. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला एलपी मध्ये काय काय बघायचं असतं, अपीअरन्स. ओके, अपीअरन्स बघणार कसं आहे. ओके, आणि ग्लुकोज लेवल. ओके, ग्लुकोज लेवल बघणार, त्याच्यासोबत बघणार प्रोटीन. ओके, त्याच्यासोबत बघणार WBC. ओके, एवढं आपण बघणार आहे. मग मेनिंजायटिस मध्ये आपल्याला कसं भेटणार आहे, अपीअरन्स भेटणार आहे टर्बिड कलर मध्ये बरं का, अपीअरन्स. ओके, नॉर्मली कसं भेटतो ते कलरलेस भेटतो. ग्लुकोज असणार आहे कमी आणि प्रोटीन असणार आहे जास्त, हे लक्षात ठेवा. ओके, मेनिंजायटिस मधलं सांगतो मी. आणि ही WBC कसं असणार आहे, मग पेशंटला फिवर होता, मग WBC कसं असणार आहे, जास्त असणार आहे, एलिव्हेटेड. ओके, लक्षात आलं तुम्हाला, हे असणार आहे मेनिंजायटिस मध्ये. मग नॉर्मली कसं असणार, कलरलेस असणार. हे नॉर्मल म्हणतो बरं का, हे नॉर्मल कलरलेस असणार. आणि ग्लुकोज लेवल नॉर्मली किती असतो, 40 ते 80 mg/dl, हे पण लक्षात ठेवा. आणि प्रोटीन किती असणार आहे, प्रोटीन असणार आहे 15 ते 45 mg/dl. ओके, आणि WBC किती असायला पाहिजे, हे असणार आहे अडल्ट मध्ये बरं का, 0.0 to 5 आणि चिल्ड्रन मध्ये 0 to 3 एवढी असणार आहे WBC. स्पायनल फ्लुइड मधलं बोलतो बरं का, जे आपले सीएसएफ मधलं, हा ब्लड मधलं नाही. तुम्ही म्हणतील एवढी कमी असते का. ओके, हे आपण रिझल्ट बघितलो. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला चुकून तरी काय भेटलोय, RBC भेटले तर. ओके, नॉर्मली अब्सेंट असतो बरं का, RBC भेटत नाहीये सीएसएफ मध्ये, नॉर्मली अब्सेंट असतो इन कुठे, सीएसएफ मध्ये. मग आपल्याला भेटले तर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, इफ प्रेझेंट आपल्याला भेटले तर काय इंडिकेट करतो, हे इंटरनल ब्लिडिंग, आत काहीतरी ब्लिडिंग होत आहे. ओके, हे आपल्याला भेटायला नाही पाहिजे. ओके, नॉर्मल समजतो, ज्यावेळी भेटते मग काय, इंटरनल ब्लिडिंग होत आहे म्हणून आपण समजून घ्यायचं. ओके, हे इंडिकेट करतो इंटरनल ब्लिडिंगला. ओके, आपण एवढे बघितलं. ओके, चला मग ऑप्शन कुठे आहे, अरे आपण एवढे खराब केलं का. ओके, चला मग आता आपल्याला बघायचं आहे, हे क्लीन करतो मी. ओके, बघा कुठले कुठले ऑप्शन. मग आपल्याला डाऊट आले की मेनिंजायटिस असू शकतो, मग आपण काय करणार होतो, लंबार पंक्चर. मग डायरेक्टली आपल्याला माहिती झालं उत्तर असणार आहे लंबार पंक्चर. ओके, मग ही ब्लड कल्चर कधी पाठवू शकतो आपण, ज्यावेळी सेप्टिसेमिया वगैरे असतो. ओके, सेप्टिसेमिया मध्ये वगैरे आपण हे पाठवू शकतो ब्लड कल्चरसाठी, लंबार पंक्चरसाठी आपण मेनिंजायटिस. ओके, हे झालं आपलं. हे आहे सिटी स्कॅन. ओके, सिटी स्कॅन कधी, हे बिफोर LP करू शकतो आपण. ओके, बिफोर LP. ओके, हे काय, USG गरज आहे का, नाही, ही नॉट यूज. एवढं आपण बघितलं. मग आपलं उत्तर असणार आहे दुसरा. ओके, मला वाटतं सगळ्यांना कळलं असेल. चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हे तुम्हाला डायग्राम भेटले. ओके, कुठली आहे ही, सी सेप. बघा सी सेप. ओके, ही पण लक्षात ठेवा, कुठली सी सेप देणार आहे. ओके, हा बघा ही पण इम्पॉर्टंट आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा बरं का. ठीक आहे, CSF ची जे रिझल्ट भेटणार आहे. ओके, नॉर्मल कसं असणार आहे बघा, अपीअरन्स क्लिअर असणार आहे. ओके, मी सांगितलं कलरलेस म्हणजे क्लिअर. ओके, व्हाईट ब्लड सेल किती 0 to 5 म्हटलो बरोबर आहे का, आणि चिल्ड्रन मध्ये किती म्हटलो 0 to 3. मग ही असणार आहे प्रोटीन 15 ते 45 बरं का, ह्याने ग्रॅम मध्ये दिलेलं आहे बरं का. आणि ग्लुकोज मोर दॅन 60%. आणि ओपनिंग प्रेशर म्हणजे बघा, ओपनिंग प्रेशर काय असते, ओपनिंग प्रेशर हे काय, इनिशियल आपण ज्यावेळी इथे डायग्राम मध्ये दाखवलो, ज्यावेळी आपल्याला निडलने पंक्चर करायचं असतं. ओके, लंबार पंक्चर करायचे, ज्यावेळी CSF फ्लुइड बाहेर येते बघा, त्याला आपण काय म्हणतो, ओपनिंग प्रेशर. ओके, मी लिहून देतो, काय म्हणू शकतो आपण, इनिशियल CSF. ओके, इनिशियल CSF. ओके, इनिशियल CSF प्रेशर. ओके, मेजर कधी, LP नीडल फर्स्ट. जे LP नीडल आपण कुठे टाकणार आहे, लंबर मध्ये. ओके, फर्स्ट नीडल. ओके, फर्स्ट एंटर्स. ओके, कुठे टाकणार आहे आपण, फर्स्ट एंटर्स सब ऑर्गोनॉइड स्पेस मध्ये, सब ऑर्गोनॉइड स्पेस मध्ये टाकणार आहे, जी काय रिफ्लेक्ट करणार आपल्याला
CSF. ओके, रिफ्लेक्ट CSF. लक्षात आले का? ज्यावेळी आपल्याला लंबर पंक्चर करायचं असतो, आपण जे निडल आत टाकतो, टाकल्यावर जे CSF बाहेर येणार आहे, जी प्रेशरला आपण काय म्हणतो, ओपनिंग प्रेशर. ओपन केल्यावर आता समजा एक पाईप आहे, त्याला आपण एक होल मारलो तर जी प्रेशर बाहेर येणार आहे बघा, त्यालाच इझिली आपण काय म्हणतो, ओपनिंग प्रेशर. सेम इकडे पण सेम फंडा आहे. ओके, एवढा तुम्ही बघितला. बघा, बॅक्टेरियल आणि व्हायरल मध्ये आणि TB आणि फंगल मध्ये ह्याची रिझल्ट कसा असणार आहे. ओके, ही झालं आपलं नॉर्मल बघितलंय. आणि बॅक्टेरियामध्ये बघा क्लाउडी असतो. ओके, आणि टर्बिड. ओके, हे आपण बघितलं. मग आता क्लाउडी भेटला आपला रिझल्ट आहे, मग हे बॅक्टेरियल मेनिंजायटिस असू शकतो. क्लिअर भेटला तर व्हायरल मध्ये, बरं का, ही तुम्ही बघून घ्या. ओके, बघा एवढीच आहे. ह्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल आणि प्रोटीन आणि ग्लुकोज मेन महत्व आहे, कुठे वाढते कुठे कमी होते. ओके, बॅक्टेरियल आणि व्हायरलचं हे दोन्हीचं बघितलं तरी ओके. बघा, ह्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल वाढणार आहे, प्रोटीन ह्याच्यामध्ये वाढणार आहे, ग्लुकोज कमी होणार आहे आणि ही ओपनिंग प्रेशर जास्त. ओके, व्हायरल मध्ये कसे क्लिअर, ह्याच्यामध्ये पण WBC वाढणार, व्हाईट सेल्स आणि प्रोटीन नॉर्मल आणि ग्लुकोज पण नॉर्मल. बघा, व्हायरल मध्ये दोन्ही नॉर्मल आहेत आणि फ्लूइड, ही फ्लूइड पण क्लिअर आहे. ओके, हे झालं एवढी. ओके, ही दोन्ही इम्पॉर्टंट आहे. ओके, चला आता नेक्स्ट बघा काय म्हणते. द नर्स एक्सप्लेन. बघा काय एक्सप्लेन करते. द नर्स एक्सप्लेन टू द मदर ऑफ अ न्यूनेट. बघा, न्यूनेट डायग्नोस्ड विथ अ एरेथ्रोब्लास्टोसिस फिटलिस. बघा काय एक्सप्लेन करते नर्स, मदरला एक्सप्लेन करते. न्यूनेट डायग्नोस्ड, न्यूनेट म्हणजे जे बच्चू न्यूबॉर्न आहे त्याला काय डायग्नोज झालेलं आहे विथ कुठली, एरिथ्रोब्लास्टोसिस. कुठे झालेलं आहे, फिटलिस. ओके, एरिथ्रो. ओके, एरिथ्रो म्हणजे काय, RBCचं, ब्लास्टोसिस फिटलिस. ओके, म्हणजे हे ब्रेकडाऊन वगैरे होत आहे. ओके, फिटलिस. ओके, दॅट द एक्सचेंज ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी टू प्रिव्हेंट डॅमेज टू. बघा आता काय म्हणते, जी नर्स आहे पेशंटला एक्सप्लेन करते, जी मदरला बेबी ऑलरेडी डायग्नोज झालेला आहे न्यूनेट एरिथ्रोब्लास्टोसिस फिटलिसिस. मग आपल्याला काय करायचं आहे, पेशंटमध्ये एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करायचं आहे. पण ते नेसेसरी का आहे. ओके, नेसेसरी टू प्रिव्हेंट डॅमेज टू, कुठली ऑर्गनला आपण जी होणार आहे डॅमेज ते आपण प्रिव्हेंट करतोय. लिव्हरचं डॅमेज होणार आहे ते प्रिव्हेंट करायचं आहे का लंग्स, का किडनी, का ब्रेन. ह्याच्यामध्ये चारी मधलं आपल्याला कुठली ऑर्गनला डॅमेज प्रिव्हेंशन करायचं आहे असं विचारतंय. याच्यापेक्षा अगोदर तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, एरिथ्रोब्लास्टोसिस फिटलिस. ओके, मी लास्ट क्लासमध्ये म्हटलं होतं ह्याच्याबद्दल आपण थोडे पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करू म्हणून. चला आपण ही डिसीज बघूया कसं असते. ही काय आहे, हिमोलायटिक. बघा, हिमोलायटिक डिसऑर्डर ऑफ न्यूबॉर्न. न्यूबॉर्न मधला ही हिमोलायटिक डिसऑर्डर आहेत. कुठली, एरिथ्रोब्लास्टोसिस ही फिटलिस. ओके, एरिथ्रो म्हणजे आपला RBC, ते पण कुठली, एरिथ्रोब्लास्टोसिस म्हणजे इमॅच्युअर RBC. ओके, कुठली, इमॅच्युअर RBC. ओके, याच्यामध्येच आहे सगळे. ओके, फिटलिस म्हणजे कुठे होणार आहे, फिटल मध्ये ही घटना घडणार आहे. ओके, बघा काय म्हणते, प्रत्येक इम्पॉर्टंट आहे. बघा ही सगळे लाईन प्रत्येक एव्हरी पॉईंट. ओके, बघा काय म्हणतो मी, वेन RH निगेटिव्ह मदर कन्स्यू. बघा आई कसा आहे, मदर RH निगेटिव्ह आहे, कन्स्यू अ RH पॉझिटिव्ह बेबी. ती फिमेल आहे, RH निगेटिव्ह ब्लड आहे तिचं. ओके, त्याच्यामध्ये काय, RH पॉझिटिव्ह बेबी काय होते, कन्स्यू झालेले ड्युरिंग द फर्स्ट प्रेग्नन्सी. पहिल्यांदा जे प्रेग्नन्सी झालं त्याच्या वेळी. मग फादर कसा असणार आहे, मग पॉझिटिव्ह असं असणार, म्हणून ही पॉझिटिव्ह ही झालेलं आहे बरं का. आणि द फर्स्ट डिलिव्हरी विल बी नॉर्मल. ज्यावेळी पहिला डिलिव्हरी होतो ही काहीच प्रॉब्लेम करणार नाही, म्हणजे नॉर्मल असणार आहे. बट ड्युरिंग द डिलिव्हरी ऑफ द, बघा डिलिव्हरी ज्यावेळी डिलिव्हरी होतो ज्या टाइमला काय होते, सम अमाऊंट ऑफ बेबीज ब्लड. बेबीचं ब्लड किती, 5 ते 10 ml कुठे जाणार आहे, रिचेस टू द मदर्स ब्लड RH निगेटिव्ह. बघा आईचा ऑलरेडी RH निगेटिव्ह ब्लड आहे, पण फर्स्ट बेबी डिलिव्हरी झाले, जे बच्चूला काहीच नाही होणार. पण ज्यावेळी डिलिव्हरी होतो ज्यावेळी काय होणार आहे, 5 ते 10 ml जे ब्लड आहे पॉझिटिव्हची, जी आईचं म्हणजे मदरची ब्लड मध्ये जाणार आहे. ओके, रिचेस टू काय म्हणू शकतो आपण, मदर्स ब्लड. ओके, मदरचं कसं होतं, RH निगेटिव्ह होते, बच्चू RH पॉझिटिव्ह, मग RH निगेटिव्ह RH पॉझिटिव्ह जोडलंय. मग आता काय होणार आहे, इफ द रिझल्ट ऑफ प्रोडक्शन अँटीबॉडीज अगेन्स्ट RH अँटीजन इन द मदर ब्लड. बघा काय होते, प्रोडक्शन होते काय, अँटीबॉडी अगेन्स्ट कुठली, RH अँटीजन ह्याची अपोजिटला. ओके, इन मदर ब्लड मध्ये. ओके, ज्यावेळी नंतर काय होणार, ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ नेक्स्ट RH पॉझिटिव्ह बेबी. ज्यावेळी समजा आता नेक्स्ट RH बेबी, ओके, RH ते पण कुठला, पॉझिटिव्ह बेबी ज्यावेळी डेव्हलपमेंट होतो, ज्यावेळी काय होणार आहे, अँटीबॉडीज इन द मदर ब्लड क्रॉसेस. बघा मदर ब्लड क्रॉसेस कुठे, क्रॉसेस द प्लॅसेंटा अँड रिचेस टू द फिटस. ओके, फिटसला पोहोचलेला आहे. कुठली, जी
अँटीबॉडी तयार झालतं जे पहिला बच्चू जन्मल्यानंतर. ओके, त्याच्यानंतर काय करणार आहे, इट कॉज अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. ओके, काय होणार, रिॲक्शन होणार ॲग्लुटिनेशन विच रिझल्ट इन द हिमोलायसिस इन द फिटल ब्लड. हे काय करणार, हिमोलायसिस करणार, ब्रेकडाऊन सगळे हिमोलायसिस होणार. ओके, कुठे, फिटल ब्लड मध्ये. ओके, इट कॉज प्रोडक्शन ऑफ आरबीसी व्हेरी रॅपिडली. काय करणार, आरबीसी एकदम फास्ट मध्ये म्हणजे रॅपिडली काय होणार आहे, प्रोडक्शन होणार आहे, मग जास्त आरबीसी बनणार. ओके, द ब्लड इन, बघा काय म्हणते, फिटस ब्लड इन इमॅच्युअर स्टेट मध्ये असतो बरं का, इमॅच्युअर स्टेट. ओके, न्यूक्लिएटेड आरबीसी एरिथ्रोब्लास्ट. बघा न्यूक्लिएटेड असतो म्हणजे हे काय झालं, आरबीसी. बघा आरबीसी मध्ये न्यूक्लिएटेड नसतो बरं का, जे नॉर्मल असतो. ओके, जे प्रीमेचर असतो ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो. ओके, एवढं तुम्हाला लक्षात आलंय. इन्क्रीज द नंबर ऑफ एरिथ्रोब्लास्ट इन फिटस. बघ काय होणार आहे, इन्क्रीज द नंबर ऑफ एरिथ्रोब्लास्टची संख्या वाढणार आहे, म्हणून पेशंटला काय म्हणतो आपण, एरिथ्रोब्लास्टोसिस फिटल, एरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस. ओके, परत एकदा सांगतो बघा एकदम शॉर्ट मध्ये. एक मदर आहे, ते RH निगेटिव्ह आहे, पण त्याचा वडील RH पॉझिटिव्ह आहे. ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा काय होतंय, फर्स्ट डिलिव्हरीमध्ये समजा एक RH पॉझिटिव्ह बेबीला जन्म दिलं, तर काय होणार आहे, ज्यावेळी जे पहिल्या बच्चूला काही नाही होणार, ज्यावेळी फर्स्ट डिलिव्हरी होतो, ज्यावेळी ज्या बच्चूमधलं RH पॉझिटिव्ह ब्लड 5 ते 10 ml ब्लड काय होणार आहे, आईचं ब्लड मध्ये येणार. ओके, ज्यावेळी काय तयार होऊन बसणार, अँटीबॉडी तयार होऊन बसणार. कशाच्या विरुद्ध, जे RH निगेटिव्ह अँटीजन होतं त्याच्या विरुद्ध, सॉरी पॉझिटिव्हच्या विरुद्ध. ओके, आता नेक्स्ट जे डेव्हलपमेंट होणार आहे, नेक्स्ट बेबी जर RH पॉझिटिव्हच असेल तर काय होणार आहे, अँटीबॉडी जे ऑलरेडी मदरमध्ये होती जी काय होणार, क्रॉस करणार, कुठे, प्लॅसेंटा क्रॉस करून फिटस मध्ये जाणार, फिटसच्या ब्लड मध्ये. मग RH पॉझिटिव्ह आणि ही अँटीबॉडी काय करणार, ही सगळी काय रिॲक्शन होणार, मग काय होणार तिथे, ॲग्लुटिनेशन. मग काय ह्याचे रिझल्ट काय भेटणार, हिमोलायसिस होणार फिटल ब्लड मध्ये. ज्यावेळी इट कॉज प्रोडक्शन ऑफ द काय, ज्यावेळी हिमोलायसिस झाल्या, आता समजा आपल्यामध्ये किती असतं, आरबीसी संख्या समजा एक नॉर्मली 100 आहे, पण ज्यावेळी आपल्या बॉडीला कळलं की आपल्यामध्ये आरबीसी 60च आहे, मग बॉडी काय करतो, आरबीसी प्रोडक्शन वाढवतो. ज्याच्यामध्ये पण सेम पंडा आहे, ज्यावेळी हिमोलायसिस होतो प्रोडक्शन म्हणजे हिमोलायसिस झाल्यावर आरबीसीची संख्या कमी होतो, ज्यावेळी रॅपिडली आरबीसी प्रोडक्शन होते. म्हणून ह्याच्यामध्ये ब्लड इन इमॅच्युअर स्टेट मध्ये सगळी होऊन बसतात, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो बरं का. ज्यावेळी काय होणार आहे, नंबर वाढणार आहे, कशाची, एरिथ्रोब्लास्टची. म्हणून ह्या ही डिसऑर्डर काय आहे, एरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस. कुठे होणार आहे, जास्त एरिथ्रोब्लास्ट फिटस मध्ये. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल ह्याची नॉर्मल फंडा काय आहे. ओके, मग ही काय लीड्स करणार आहे, एवढा तर आपण बघितलं. ओके, ही एरिथ्रोब्लास्टोसिस फिटस काय करणार आहे, लीड्स टू. ओके, काय काय होऊ शकते पेशंट मध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये होऊ शकते सिव्हिअर हिमोलायसिस. ओके, सिव्हिअर हिमोलायसिस होऊ शकतो, आणि एनेमिया होऊ शकतो, आणि जास्त काय एरिथ्रोब्लास्टोसिस होतंय, मग जास्त प्रोडक्शन ब्रेकडाऊन झालं तर जास्त बिलिरुबिन, म्हणून काय होतंय, हायपर बिलिरुबिनिया, हायपर बिलिरुबिनेमिया. ओके, ही पण होणार. ओके, त्याच्यासोबत कुठली, हेपॅटोस्पेनोमेगाली पण होणार आहे. बघा ही सगळं कुठे, इन निओनेट मध्ये बरं का, इन निओनेट मध्ये एवढी होणार. ओके, याच्यासोबत कॉम्प्लिकेशन कुठलं होऊ शकतंय, कॉम्प्लिकेशन. ओके, कॉम्प्लिकेशन मध्ये होऊ शकतोय प्रीमेचर डिलिव्हरी. ओके, याच्यासोबत होऊ शकते हिमोलायटिक जॉइंटिस. ओके, कारण ही ब्लडमुळे काय होतं, हायपर बिलिरुबिनिया होते, म्हणून हिमोलायटिक जॉइंटिस होऊ शकते बच्चूला. ही सगळे कॉम्प्लिकेशन आहे बरं का. आणि मेन आहे कर्निक्टेरस. ओके, कर्निक्टेरस जी बिलिरुबिन आहे, जी जाऊन ट्रिपल बीला क्रॉस करून कुठे जाऊन बसणार, ब्रेन मध्ये ही. आणि त्याच्यासोबत रेनल फेल्युअर म्हणा, आणि हार्ट फेल्युअर. ओके, आणि अजून आहे हायड्रोप्स फेटालिस, ही पण होण्याची चान्स कॉम्प्लिकेशन असतो. एवढा आपण बघितलं. ओके, ह्या पेशंटमध्ये सगळे काय झालेलं आहे, इमॅच्युअर आरबीसी आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन मध्ये काय होता, आपल्याला हा पेशंट मध्ये काय करायचं आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन नाही बरं का, ब्लड ट्रान्सफ्युजन नाही, आपल्याला काय करायचं आहे, एक्सचेंज ट्रान्सफ्युजन. म्हणजे इकडचं इकडे, इकडचं इकडे. एक्सचेंज म्हणजे काय, आता समजा एक जण आहे, तुम्ही आहे, मी आहे. ओके, आम्हाला काय, तुम्ही एक खुर्चीवर बसले, मी एक खुर्चीवर बसलो, आपल्याला काय करायचं आहे, एक्सचेंज करायचं आहे. मग तुमच्या खुर्चीवर मी आलो, तुमच्या खुर्चीवर, म्हणजे असं एक्सचेंज झालो आपण. याचं एक्सचेंज म्हणजे काय,
आपली जागा बदलल्या असे. ओके, हे झालं. आपल्याला काय करायचं, एक्सचेंज. बघा एक्सचेंज कशासाठी करायचं. ओके, एक्सचेंज ट्रान्सफ्युजन. एक्सचेंज ट्रान्सफ्युजन कशासाठी करायचं, एक्सचेंज कसं करायचं हे पण सांगतो. मला वाटतं खूप टाइम जातील. मी नेक्स्ट जे व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये घेऊन येते बरं का एक क्वेश्चन, जे आपल्याला कसं करायचं आहे. ओके, जे सगळे प्रोसिजर. ओके, आपल्याला काय करायचं आहे, एक्सचेंज करून रिमूव्ह करायचं आहे कुठली, जे आरबीसी, कुठली सेन्सिटाइज्ड आरबीसी. ओके, त्याच्यासोबत काय करायचं आपल्याला, सर्क्युलेटिंग काय मॅटर्नल अँटीबॉडी. बच्चूमध्ये आले ना क्रॉस करून, सॉरी प्लॅसेंटा क्रॉस करून, म्हणून ते त्याला सगळं काढून टाकायचं आपल्याला. मॅटर्नल अँटीबॉडी हे सगळे काढून टाकायचं आहे. मग त्याच्यासोबत हे कशासाठी काढायचं आपल्याला, काय म्हणू शकतो आपण, डिक्रीज ऑन गोईंग हिमोलायसिस. जी हिमोलायसिस होत आहे आपल्याला ते काय करायचं आहे, थांबवायचं आहे. असंच सुरू असलं तर काय होणार आहे, परत ही असंच व्यथा वाढणार आहे. ओके, हे झालं पहिला मुद्दा. आणि दुसरं काय आहे, रिप्लेस करायचं आपल्याला. काय रिप्लेस करणार आपण, विथ काय म्हणू शकतो आपण, कम्पॅटेबल डोनर्स आरबीसी. जे डोनर्स आरबीसी आहे जे आपल्याला एक्सचेंज करायचे आहे. जी डोनर्स आहेत, ओके, ज्याचं आरबीसी काढून आपले जे पेशंट आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके, त्याच्यासाठी हे पण माहिती पाहिजे ना आपल्याला. काय करायचं आहे आपल्याला, करेक्ट एनेमिया. एनेमिया कशाला झालंय, आपल्याकडे आरबीसी भरपूर आहे पण ते मेचर आहे का, नाही, ते सगळे इममेचर आहे, म्हणून ही काउंटच नाही होत. ओके, करेक्ट एनेमियासाठी बरं का. त्याच्यासोबत काय म्हणू शकतो आपण, इम्प्रूव्ह ऑक्सिजनेशन, म्हणजे इम्प्रूव्ह O2 कॅरिंग कॅपॅसिटी. O2 कॅरिंग कॅपॅसिटी जे वाढवण्यासाठी आपल्याला ही एक्सचेंज करायचं आहे. ओके, एवढं आपण बघितलं. आणि अजून काय करू शकतो आपण, रिमूव्ह. ओके, बिलिरुबिनेमिया ते जास्त झालं ना आपल्याला. ओके, ते पण आपल्याला काढून टाकायचे आहे. रिमूव्ह एक्सेसिव्ह. ओके, कुठले, अनकंजुगेटेड बरं का. ह्याच्यामध्ये पण डायरेक्ट, इनडायरेक्ट, अनकंजुगेटेड, कंजुगेटेड वगैरे येतात. ओके, अनकंजुगेटेड कुठली, बिलिरुबिन आपल्याला काढायचं आहे. मग नाही काढलं तर कुठे जाऊन बसणार आहे, हे काय करतो, इन्क्रीज द रिस्क ऑफ. बघा, नाही सॉरी, रिस्क कमी करायचं आपल्याला. ओके, हे काय करतो, डिक्रीज द रिस्क ऑफ काय, ब्रेन मध्ये. बघा आपण काय म्हटलं, कर्निक टेरस मध्ये ब्रेन मध्ये जाऊन बसणार आहे ट्रिपल पी पास करून, म्हणून आपल्याला ही थांबवायचं आहे. कर्निक टेरस. ओके, डिक्रीज द रिस्क ऑफ कर्निक टेरस. ओके, बघा हे म्हणजे काय, कर्निक टेरस, बिलिरुबिन एन्सेफेलोपॅथी. ओके, ब्रेन एन्सेफेलोपॅथी, याला आपल्याला काय थांबवायचं आहे. ओके, डिक्रीज करायचं आहे याची रिस्क. ओके, त्याच्यासोबत आपण अजून काय करायचं आपल्याला, मेंटेन करायचं आहे काय, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपल्याला मेंटेन करायचा आहे. ओके, इलेक्ट्रोलाइट म्हणजे अजून एक आहे फ्लुइड. ओके, इलेक्ट्रोलाइट आणि फ्लुइड बॅलन्स. ओके, कोणामध्ये करणार, आईमध्ये करणार का, नाही, ही सगळे निओनेटमध्ये करणार आहे आपण. ओके, आपण एवढं बघितलेलं आहे. ओके, चला आता आपल्याला काय करायचं होतं, ऑर्गन प्रोटेक्शन करायचं होतं. बघा काय म्हटलं होतं क्वेश्चन, दॅट द एक्सचेंज ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी टू प्रिव्हेंट डॅमेज टू. कुठली डॅमेज आपल्याला थांबवायचं आहे. ओके, मला वाटतं इथेच बघूया आपण. पहिली काय होतं, लिव्हर. ओके, लिव्हरला आपण काय करणार आहे का, बघा लिव्हरमध्ये हे लिव्हर ऑलरेडी काय झालेला, अफेक्टेड झालेला आहे, ऑलरेडी अफेक्टेड आहे. मग ह्याला काय प्रिव्हेन्शन करायचं काय गरज आहे का, नाही. ठीक आहे, एक मिनिट, एरिथ्रोपॉयसिस कुठे होते, निओनेटमध्ये एरिथ्रोपॉयसिस कुठे होते, ही होणार आहे लिव्हरमध्येच होणार आहे. ऑकर इन लिव्हर, म्हणून ह्याला काय ऑलरेडी डॅमेजच आहे. ओके, आणि अजून काय करू शकता, ही कॉजिंग हेपॅटोमेगाली. हेपॅटो झाला सर, किती मिस्टेक्स व्हायला आज. ओके, कॉजिंग हेपॅटोमेगाली बरं का. बघा ऑलरेडी बघा जी एरिथ्रोपॉयसिस होणार आहे, ब्लडची जी प्रोडक्शन होणार आहे निओनेटमध्ये मेनली लिव्हरमध्ये होतो, पण ऑलरेडी ही लिव्हर डॅमेज झालेला आहे, म्हणजे अफेक्टेड आहे. मग ह्याला प्रिव्हेन्शन करायचं काय गरज आहे का आपल्याकडे, नाही. मग ही काय आपले नॉट अ मेन गोल, नॉट अ मेन गोल, याची काय गोल नाही आहे की आपल्याला ही
ही प्रिव्हेंशन करायचं. मग आपली पहिली उत्तर गेले, मग आपले उत्तर लिव्हर गेले. ओके, आता दुसरं कुठलं आहे? लंग्स. लंग्सचा ह्याचा काय संबंध आहे का? बघा, हे काय नॉट अ प्रायमरीली थ्रेटन्ड ओके बाय बिलिरुबिन. बिलिरुबिन याला काय करू शकत नाहीये प्रायमरीली, बर का. बिलिरुबिन इनडायरेक्टली करू शकतो अफेक्ट, पण प्रायमरीली नाही. मग ह्याचा पण काही संबंध नाहीये. आणि तिसरा आहे किडनी. ओके, किडनी पण काय, ही नॉट अ मेन साइट. ओके, नॉट अ मेन साइट ऑफ बिलिरुबिन डॅमेज. ही पण बिलिरुबिन डॅमेज साठी एवढी महत्वाचं नाहीये. मग ही पण उत्तर गेले आपले. मग 3 उत्तर गेले, राहिलं आपलं ब्रेन. ओके, ब्रेन बघा, ब्रेन बद्दल आपल्याला थोडी डिस्कस करायचं आहे. ओके, आता बघितलं आपण कर्निक टेरस. ब्रेन मध्ये बघा, हे काय आहे? मोस्ट क्रिटिकल ऑर्गन ॲट रिस्क. बघा, ही मेन रिस्क आहे त्याच्यामध्ये, एरिथ्रोब्लास्टोसिस मध्ये. ओके, त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, जे अनकंज्युगेटेड होता, काय होता? बिलिरुबिन, अनकंज्युगेटेड बिलिरुबिन. ओके, हे कसं आहे? हे फॅट सोल्युबल आहे. कसं आहे? फॅट सोल्युबल आहे. मग कुठे फॅट सोल्युबल जे आहे कुठे ट्रान्सफर होणार, म्हणजे पास होणार आहे? प्रोसेस आपली इमॅच्युअर ट्रिपल बी. कुठे? इमॅच्युअर ट्रिपल बी. ओके, ट्रिपल बी म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे काय? ब्लड ब्रेन बॅरियर असतो. ओके, दोन्हीमध्ये जे अडथळा निर्माण करणार आहे, ही फॅट सोल्युबल असल्यामुळे हे काय करणार? क्रॉस होणार आहे ब्रेनमध्ये. मग ब्रेनमध्ये जाऊन काय करणार? डिपॉझिट होणार. ओके, डिपॉझिट. ओके, कुठे? इन द बेसल गँग्लियामध्ये. बघा, ही लक्षात ठेवा, कुठे डिपॉझिट होणार आहे? बेसल गँग्लियामध्ये. मग हे काय लीड करतो? लीडिंग टू कर्निक टेरस. कर्निक टेरस झालं तर काय होणार आहे पेशंटला? पेशंट काय होऊ शकतं पेशंटला? ही होणार आहे परमनेंट ब्रेन डॅमेज. बघा, लक्षात ठेवा, परमनेंट ब्रेन डॅमेज होऊ शकतो पेशंटचा, म्हणून आपल्याला ही थांबवायचं आहे. त्याच्यासोबत हिअरिंग लॉस म्हणा, ही मेन आहे बरं का, हिअरिंग लॉस म्हणा. आणि सेरेब्रल काय? सेरेब्रल पाल्सी, किंवा त्याच्यासोबत होऊ शकतो पेशंटचा डेथ. ओके, काय होऊ शकतो? डेथ. बघा, मी काय म्हटलो? ओके, हे तर आपल्याला कळालं आहे. ओके, आपण ऑलरेडी डिस्कस केली. हे बघा, हे काय लीड करणार आहे? सिव्हिअर हिमोलायसिस करणार आहे, एनेमिया होणार आहे, हायपर बिलिरुबिनेमिया होणार आहे, आणि त्याच्यासोबत काय होणार आहे? हेपॅटोस्प्लिनोमेगाली होणार आहे बच्चूमध्ये. मग कॉम्प्लिकेशन कुठली? प्रीमेच्युअर डिलिव्हरी, आणि हिमोलॅटिक जॉइंटिस, कर्निक टेरस, रेनल फेल्युअर, हार्ट फेल्युअर, आणि हायड्रोफेटलिस एवढी होणार आहे. ओके, त्याच्यासोबत आपल्याला काय करायचंय? एक मिनिट कुठं गेलो आपण? सॉरी, आपल्याला काय करायचं होतं? सॉरी कुठं गेला आपला? आपल्याला काय करायचं? एक्सचेंज ट्रान्सफ्युजन करायचं होतं. कशासाठी? रिमूव्ह द सेन्सिटाइज्ड जे आरबीचे आहे त्याला काढून टाकायचं आहे, आणि सर्क्युलेटरी जे मदर ब्लड सर्क्युलेशन मध्ये जे फिटलला मध्ये आले होते प्लॅसेंटा क्रॉस करून, त्याला आपण काय करायचं? रिमूव्ह करायचं. कशासाठी? जी ऑन गोईंग हिमोलायसिस आहे त्याला कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे रिप्लेस विथ अ काय? कम्पॅटेबल डोनर. जे डोनर आहे त्याच्याकडनं काय? आरबीसी करेक्ट करून घ्यायचे, एनेमिया, आणि इम्प्रूव्ह ओटो ऑक्सिजन कॅपॅसिटी आपल्याला केअरिंग जे आहे कॅपॅसिटी वाढवायचं आहे. ओके, त्याच्यासोबत रिमूव्ह एक्सेसिव्ह कंज्युगेटेड बिलिरुबिन, नाहीतर काय करणार? ही ब्रेन मध्ये जाऊन बसणार, डिपॉझिट होणार. ओके, आणि मेंटेन इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आणि फ्लुइड बॅलन्स आपल्याला निओनेटमध्ये करायचं आहे. मग आपल्याला कुठले लिव्हरला हे करायचं आहे का? ही ऑलरेडी अफेक्टेड झालेलं आहे. ओके, आणि दुसरा आहे लंग्स आणि किडनी, ही डायरेक्टली प्रायमरी हे नाही आहे थ्रेटेंड बरं का. आणि शेवटचं राहिलं आपलं ब्रेन. ब्रेन हे काय? मोस्ट क्रिटिकल ऑर्गन ॲट रिस्क. बघा, ॲट रिस्क आहे. आणि कंज्युगेटेड बिलिरुबिन जे होते हे फॅट सोल्युबल असणार आहे, म्हणून काय? आपलं जे ट्रिपल बी आहे, इमॅच्युअर ट्रिपल बी, कारण बच्चू अजून इमॅच्युअर आहे. ओके, जे काय करणार आहे? क्रॉस करणार आणि ब्रेन मध्ये जाऊन बसणार. ओके, डिपॉझिट इन द बेसल गँग्लिया, मग लिडिंग टू कर्निक टेरस. मग जे काय होणार? त्यावेळी परमनेंट ब्रेन डॅमेज व्हायचे चान्सेस असतो, हिअरिंग लॉस व्हायचे, आणि सेरेब्रल पाल्सी, त्याच्यासोबत एकदम डेंजर म्हणजे डेथ होण्याचे चान्स. मग आपल्याला काय करायचंय? जी ब्रेनला होणार आहे, ओके, ही काय? नेसेसरी टू प्रिव्हेंट द डॅमेज, याला आपल्याला काय करायचंय? प्रिव्हेंट करायचं आहे. मग आपले उत्तर असणार चौथा. मला वाटते लक्षात आलं असेल. अजून एक होतं कॉन्सेप्ट, कुठली? ब्लड एक्सचेंज, जे आपण नेक्स्ट क्लासमध्ये किंवा दोन तीन क्लासमध्ये आपण चर्चेमध्ये घेऊ त्याला. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. कार्डियक मसल,
ओके, कार्डियक मसल आहे डिफर्स फ्रॉम स्केलेटल मसल. ओके, काय म्हणते कार्डियक मसल आणि जे स्केलेटल मसल आहे स्केलेटलची याच्यामध्ये डिफरन्स काय असं विचारते. ओके, असे एक सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला राऊंड मारून नर्सरीमध्ये विचारू शकते बरं का. इट कंटेन्स ऍक्टिन आणि मायोसिन. ओके, ह्यांनी काय म्हणते कार्डियक मध्ये ऍक्टिन असते म्हणे आणि स्केलेटल मध्ये मायोसिन असते म्हणे. आणि इट हॅज का दोन्हीमध्ये दोन्ही असते. ओके, मग ह्यांनी काय म्हणते इट हॅज अ ऑटोमॅटिकली. कार्डियक मसल काय आहे ऑटोमॅटिक आहे आणि हे काय आहे स्केलेटल हे कंडक्टिव्हिटी आहे. ओके, आणि इट नीड्स कॅल्शियम फॉर द. बघा काय म्हणते कॉन्ट्रॅक्शनसाठी काय लागतंय कार्डियक मसल आणि ह्याच्यामध्ये जी कॅल्शियम लागणार आहे. आणि हे काय म्हणते इट थ्रिव्स विदाउट ऑक्सिजन. जी काम होणार आहे ते कशाने होणार आहे विदाउट ऑक्सिजन ने होणार आहे. बघा कार्डियक मसल बरं का डिफर्स फ्रॉम अ स्केलेटल मसल. म्हणजे ही कार्डियक मसलचे ही दिलेलं आहे बघा, जे दिलेलं आहे हे सगळी कार्डियक मसलचं बघा. ओके, आपल्याला काय करायचंय थोडक्यात बघून घेऊ आपण. ओके, हे पण इम्पॉर्टंटच आहे. कुठलं आपण थोडे डिटेलमध्ये जाऊ. हे सगळे मस्क्युलर टिश्यू मधले आहे बरं का. कुठली मस्क्युलर टिश्यू. ओके, मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू म्हणजे काय ही कंपोज्ड बाय कशाने होते कंपोज्ड बाय मसल्स. मग सगळ्यांना हे माहिती आहे. ओके, ही कशासाठी रेस्पॉन्सिबल आहे रेस्पॉन्सिबल फॉर कशासाठी ऑल मोमेंट ऑफ ह्युमन बॉडी. काय म्हणू शकतो आपण ऑल मोमेंट ऑफ ह्युमन बॉडी, जी सगळी मोमेंट होणार आहे. ओके, आता मी जे लिहितो ओके, जे तुम्ही मोबाईल हातात घेऊन बसले किंवा बघत आहे वगैरे हे सगळं काय जे पोझिशनमध्ये तुम्ही बसले हे काय रेस्पॉन्सिबल फॉर ऑल मुवमेंट ऑफ द ह्युमन बॉडीचे ही रेस्पॉन्सिबल आहे. त्याच्यामध्ये 3 टर्म्स आहे. कुठले कुठले मायोसाइट म्हणा. मायोसाइट्स म्हणजे काय मसल फॉर्मिंग सेल. ओके, मसल फॉर्मिंग सेल हे विचारत नाही पण कधी विचारू शकते. ओके, काय मसल फॉर्मिंग सेल मायोसाइट म्हणजे. ओके, ह्याच्यासोबत अजून काय म्हणू शकतो आपण मायोजेनेसिस. मग जेनेसिस आले की लक्षात यायला पाहिजे. ओके, जेनेसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ मसल. काय फॉर्मेशन ऑफ मसल एक झालं. अजून कुठला अजून एकच राहिला हे पण सांगू टाकू आपण. कुठलं मायोपॅथी. मायोपॅथी म्हणजे काय डिस्फंक्शन. ओके, डिस्फंक्शन म्हणा किंवा इम्पेअरमेंट पण म्हणू शकता तुम्ही किंवा इम्पेअरमेंट. ओके, कशाची इन मस्क्युलर फंक्शन मध्ये. ओके, मस्क्युलर फंक्शन मध्ये जाऊ द्या. आपण कुठलं बघायचं आहे आपल्याला जी मसलचं टाईप बघायचं आहे. ओके, कुठलं कार्डियक मसल आणि फायबर मसल. बघा आपल्याकडे काय कॉलम मी तयार करून आणलेले स्वतः. ओके, चला काय मसल्स इन द ह्युमन बॉडी कुठले आहे स्केलेटल. बघा ह्याच्यामध्ये पुढे मसल्स नाही लिहिलो मी. हे काय स्केलेटल मसल, स्मूथ मसल, कार्डियक मसल असे 3 प्रकारचे मसल आपल्या बॉडीमध्ये असतो. ओके, बघा पहिल्यांदा आपण काय बघू स्केलेटल मसलचे बघू. ओके, हे काय फीचर्स आहे. लोकेशन कुठे असणार आहे स्केलेटल मसलची ही असणार आहे स्केलेटल सिस्टीम मध्ये. मग ह्याची हे कसं असणार आहे नेचर व्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये ऐच्छिक. ऐच्छिकच ना हे काय ऐच्छिक. ओके, मराठीमध्ये आपण ऐच्छिक म्हणतो व्हॉलंटरीला. ओके, आणि हे स्ट्रेशन कसं असणार आहे ही स्ट्रेटेड असणार आहे. कसं असणार स्ट्रेटेड असणार आहे. हे झालं स्केलेटल मसलचं. स्केलेटल मसल कुठे असणार स्केलेटल सिस्टीम मध्ये. व्हॉलंटरी मध्ये काय बघा आता माझा हात वरती येणार खाली ये वरतीचा खाली ये वरतीचा. मग मी स्वतः ऐच्छिक माझं कमांड मी करू शकतो. हे झालं स्केलेटल मसल मधला. मग स्मूथ मसल मध्ये काय होणार आहे बघा इन स्मूथ मसल. ओके, इन द स्मूथ ऑर्गन्स मध्ये ही असणार आहे. एक्झाम्पल कुठलं म्हणू शकतो स्मूथ मसल तुम्ही हार्ट म्हणा लिव्हर म्हणा. ओके, हे काय ही स्मूथ मसल मध्ये जे असतात हे तिकडे असणार आहे स्मूथ मसल. कुठे स्मूथ ऑर्गन मध्ये. बघा स्मूथ मसल कुठे स्मूथ ऑर्गन मध्ये. मग ह्याची नेचर कसं आहे इनव्हॉलंटरी आहे. मी सांगणार हार्टला थांब बाबा 5 मिनिटं. थांबणार आहे का नाही जे स्वतः. मग हे ऐच्छिक झालं. ह्याला आपण काय म्हणू शकतो अनैच्छिक. ह्याला काय म्हणायचं आपण अनैच्छिक. मराठी समजून घ्या बरं का. हे काय अनैच्छिक म्हणजे आपल्या ऑर्डरने होणार आहे का नाही जे स्वतः काम करणार आहे. हे कसं असणार आहे स्टेशन ही नॉन स्टेशन मध्ये सांगतो बरं का. हे पण तुम्हाला बँड गिंड वगैरे दाखवतो. ओके, हे काय नॉन स्टेटेड असणार आहे. मग कार्डियक मसल कसं असणार आहे कुठे असते हे मायोकार्डियम ऑफ हार्ट हे हार्ट मध्ये असणार आहे. मग ही हार्ट मध्ये झालं. बघा स्मूथ ह्याच्यामध्ये पण असू शकतो लिव्हर मध्ये हार्ट मध्ये पण असू शकतो बरं का. ओके, असं नाही की कार्डियक मसल सर फक्त कार्डियक तिकडे पण नाही ह्यामध्ये पण स्मूथ ऑर्गन मध्ये असतो. मग ह्याला तुम्ही एक्झाम्पल लिव्हर घेऊ शकता. ओके, पॅनक्रिस घ्या स्टमक घ्या ही सगळी घेऊ शकता. ओके, स्मूथ मसल. मग कार्डियक कुठे असणार आहे फक्त इन मायोकार्डियम ऑफ हार्ट मध्ये. ओके, स्मूथ मसल इकडे असू शकतो पण कार्डियक मसल कुठे पण नसणार. ओके, हे झालं. आणि हे पण कसं असणार आहे
इनव्हॉलंटरी. आता तुम्हाला जस्ट मी सांगितलं हार्ट 5 मिनिट थांब बाबा, थांबणार आहे का नाही. याच्यामध्ये स्ट्रेशन कसं असणार आहे, सेमी स्ट्रेटेड असणार आहे. ओके, एवढं तुम्ही बघितलं. आपल्याला काय स्ट्रेशन बद्दल म्हणत होता ना मी. बघा स्ट्रेशन म्हणजे काय होतं ते स्ट्रेशन. स्ट्रेशन म्हणजे काय, ही विजेबल अल्टरनेटिंग असतो बरं का. विजेबल अल्टरनेटिंग कुठली लाईट आणि डार्क मध्ये. लाईट आणि डार्क मध्ये कुठे दिसणार आहे, मायक्रोस्कोप मध्ये दिसणार आहे बरं का. लाईट आणि डार्क बँड, सॉरी लाईट आणि डार्क काय असणार, बँड्स असणार आहे. ओके, मला वाटतं डायग्राम आणलो मी, दाखवतो तुम्हाला. म्हणजे काय म्हणू शकतो आपण ह्याला, स्ट्रेशन्स. ओके, कुठे दिसणार आहे तुम्हाला. ओके, सीन इन किंवा सीन अंडर कुठे, मोबाईलमध्ये नाही, मायक्रोस्कोप मध्ये बघायला पाहिजे. ओके, ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा. ह्याच्यामध्ये असणार आहे ए बँड. कुठली, ए बँड. मग त्याच्यानंतर बी बँड का नाही, ए नंतर आय बँड बरं का. ही ESIC ला विचारलेले क्वेश्चन आहेत बरं का, ESIC. ओके, आणि RRB मध्ये तुम्ही PYQ चेक करून बघा. ए बँड, आय बँड, त्याच्यानंतर आहे जेड लाईन. ओके, त्याच्यानंतर एच झोन. ओके, त्याच्यानंतर एम लाईन. ओके, बघा ए बँड मध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये डार्क रिजन असणार आहे. डार्क रिजन तुम्हाला इमेज दाखवलं तर लक्षात येईल. ओके, हे डार्क असलं तर आय कसा आहे, ही लाईट रिजन आहे. ओके, ही लाईट रिजन आहे. मग जेड लाईन कसा आहे, ही असणार आहे सेंटर. कुठे, सेंटर ऑफ आय बँड. आय बँडच्या सेंटरमध्ये असणार. ओके, पण कसं असणार, ही डार्कच असणार. डार्क लाईन म्हणू शकता तुम्ही. आणि याची कसं असणार, सेंटर ऑफ. ओके, कुठे, सेंटर ऑफ कुठली असणार आहे. मग हे ए झालं, हे असणार आहे ए बँड. हे कसं असणार, लाईट असणार. ओके, लक्षात आलं. बघा एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्हाला. ए काय, ए बँड डार्क आहे. ओके, आय काय, लाईट आहे. हे जेड लाईन कसं आहे, ही आय बँडचं ह्याच्यामध्ये आहे, पण ह्याची लाईट कसं आहे, डार्क. ओके, एच झोन कसा आहे, सेंटर ऑफ बँड, ही लाईट असणार आहे, म्हणजे लाईटर. ओके, लाईटर लाईन. मग आता कुठलं राहिलं, एम लाईन. एम लाईन काय, ही मिडल ऑफ कुठली झोन, एच झोनचं मिडल असणार आहे. ओके, मला वाटतं डायग्राम आहे का नाही, बघू. हां, ओके, डायग्राम आहे बघा. बघा हे काय, आय बँड. ओके, आय बँड हे असणार आहे ए बँड. ए बँड कसं आहे, ही बघा ए बँड डार्क आहे ना. बघा ही काय आहे, ही डार्क आहे, ही ए बँड. जे आय बँड आहे कसं आहे, ही लाईट आहे. ओके, ही बघा इथं 2 आय बँड आहे, त्याच्या सेंटरमध्ये काय आहे, जेड डिस्क लिहिलं इथे. ओके, म्हणजे काय, जेड लाईन समजू आपण. ओके, जेड लाईन. मग याची काय आहे, इथे 2 ए बँड आहे, त्याच्या सेंटरमध्ये काय आहे, ही एच झोन आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला. ओके, अजून काय राहिलं होतं आपलं, एम लाईन. एम लाईन कुठे आहे बघा, एम लाईन कुठे दिले इथे, जाऊ दे, ह्याच्यामध्ये एम लाईन नाही दिलेलं आहे. ओके, RRB ESIC मध्ये आलेलं क्वेश्चन आहे बरं का. ओके, एवढं तुम्ही बघितलं. मग क्वेश्चनकडे जाऊया आपण. बघा काय म्हणते, इट कंटेन्स ऍक्टिन. बघा काय म्हणते यांनी, बघा इट कंटेन्स ऍक्टिन आणि मायोसिन. बघा ही दोन्ही कसं असणार आहे, हे बोथ असणार आहे. हे दोन्हीमध्ये बोथ आर, काय म्हणू शकतो, बोथ आर कुठले आहे, किंवा असे म्हणू आपण बोथ हॅव. ओके, हे दोन्हीमध्ये असणार आहे. ओके, कशामध्ये, कार्डियक मसलमध्ये पण असणार आणि स्केलेटलमध्ये. मग ह्याचे डिफरन्स झाले का, सेम असेल तर नाही, ते पण गेलं. ओके, हे दुसरं कुठलं असणार आहे, इट ह्याचा ऑटोमॅटिसिटी आणि कंडक्टिव्हिटी. ओके, काय म्हणते, ऑटोमॅटिसिटी आणि कंडक्टिव्हिटी. बघा जस्ट आपण पाहिलं कुठे, त्याच्यामध्ये असणार आहे कार्डियकमध्ये इनव्हॉलंटरी म्हणजे कंडक्टिव्हिटी कंटिन्यू असणार आहे. स्केलेटलमध्ये असणार आहे का, नाही. आपण वर घेतो तर वर, खाली घेतो तर खाली. आपलं मन नसेल तर इथंच ठेवू शकतो, पण कार्डियकमध्ये असं आहे का, नाही. मग हे असणार आहे आपलं उत्तर. ओके, नेक्स्ट काय म्हणताय बघा, इट नीड्स कॅल्शियम फॉर अ कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनसाठी आपल्याला कॅल्शियम लागते असं म्हणता येणे. लागते का, बघा हे दोन्हीसाठी लागते बरं का. बोथ कुठली कार्डियक म्हणा किंवा स्केलेटल म्हणा, दोन्हीमध्ये काय लागणार आहे, स्केलेटल. ठीक आहे, डिपेंड ऑन कॅल्शियम. कशासाठी, कॅल्शियम फॉर ऍक्टिंग आणि जे काय होतं वरती मायोसिन. ओके, मायोसिन जी क्रॉस ब्रिज होणार आहे, क्रॉस ब्रिज फॉर्मेशनसाठी ही लागते बरं का दोन्ही. बघ कॅल्शियम ही दोघांना पण लागणार आहे. मग ही कॉमन झालं, गेलं उत्तर आपल्या. इट थ्रू विदाउट ऑक्सिजन. बघा काय म्हणते याने,
कार्डियक मसल काय म्हणतं बघा, जी कार्डियक मसल आहे विदाउट ऑक्सिजनने काम करतो असं म्हणतंय. मग हे शक्य आहे का? नाही. कार्डियक मसलला जी O2 नाही भेटलं तर काय होणार आहे आपल्याकडे? इस्चेमिया, इस्चेमिक स्ट्रोक वगैरे लक्षात आले का? ही सगळं होणार आहे. म्हणून काय म्हणतो आपण, कार्डियक मसल मध्ये काय हायली रिक्वायरमेंट असतो, हायली एरोबिक. ओके, एरोबिक म्हणजे काय, ऑक्सिजन सप्लाय पाहिजेच, हायली एरोबिक म्हणतो. ओके, मग अजून काय, नॉट सर्वायवल पण लिहू टाकू आपण. सर्वायवल होऊ शकत नाहीये, म्हणून काय डेथ होण्याचे चान्स खूप असते. ओके, स्केलेटल मध्ये एवढं रिक्वायर्ड नाहीये बरं का, स्केलेटल मध्ये जेवढं रिक्वायर्ड नाहीये. ओके, ही कॅन सर्वाइव्ह, ही काम करू शकतो, जिवंत राहू शकतात. याला आपण काय म्हणू शकतो, एन एरोबिक. ओके, एन एरोबिक. ओके, एवढं तर आपल्या लक्षात आले. हार्टला पाहिजेच म्हणजे पाहिजेच. ओके, मग आपलं उत्तर भेटलं दुसरा. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा एक अजून एक आहे बघा, हे काय कार्डियक मसल आहे, कुठे आहे, हार्टमध्ये. नेक्स्ट काय, स्केलेटल मसल सेल. ओके, इथं आहे. आणि स्मूथ मसल अजून कुठे आहे, स्टमकला पकडलेला आहे. ओके, हे झालं आपण बघितलंय. ओके, चला बघा काय म्हणते, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. खाली दिलेला इन्स्ट्रुमेंट आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघा जे आपण नॉर्मली जे अलीज दाखवलं होतं तुम्हाला आणि जे आर्टिस्ट फोर्सअप दाखवलं होतं, याच्यापेक्षा याचा हाईट जास्त आहे बघा. ओके, वाटते का नाही हाईट जास्त आहे म्हणून. ओके, हे काय याचं नाव सांगा बघू. सर्जरीमध्ये, प्रत्येक सर्जरीमध्ये लागतं बरं का हे. जे ते पण कसं, एकदम स्टार्टिंगला, मॅक्झिममली एकदम स्टार्टिंगला सुरुवात, जे प्रत्येक जे आपण पूजा वगैरे करतो गणपतीचं कसे सुरुवात असते बघा, तसं आहे याची प्रत्येक वेळी लागणारच आहे. ओके, याचं नाव काय बघा, याचं नाव आहे स्पंज होल्डिंग फोरशेप. ओके, स्पंज होल्डिंग फोरशेप. काय आहे याचं नाव, स्पंज होल्डिंग फोरशेप. ओके, हे कशासाठी बघा, ह्याचं नाव अजून एक आहे. ओके, याला काय म्हणतो, ऑल्सो नोन एज, कुठला, फॉरेस्टर. फॉरेस्टर नाही, काय काय म्हणता याला तुम्ही, कुठले, 5 स्टार. 5 स्टार म्हणा, 5 स्टारच म्हणा लक्षात ठेवण्यासाठी. ओके, कुठले, 5 स्टार स्पंज होल्डिंग फोरशेप विचारू शकते. ओके, 5 स्टार, 5 स्टार नाही 4 स्टार आहे, काय पण म्हणा, पण लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, हे काय फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट बघितलंय, स्पंज होल्डिंग फोरशेप कशासाठी यूज करतात ते आपण थोडक्यात बघू. आणि चला नेक्स्ट बघा, हे काय आपण बघितलं, स्पंज होल्डिंग फोरशेप, स्पंज होल्डिंग फोरशेप. ओके, हे आपण बघितलं. ओके, याचे लेंथ थोडे जास्त होता, जे मीडियम होता. ओके, किती असणार आहे, 8 ते 10 इंच एवढी असणार आहे. ओके, जॉ कसा होता तुम्ही बघितलंय का, बघा कसं आहे, राऊंड 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 गोल गोलवाला. ओके, कसा आहे, रिंग शेप्ड. ओके, रिंग शेप्ड आहे. त्याच्यामध्ये काय, सेरेटेड काय म्हणू शकतो तुम्ही, आतमध्ये बघा असे जे आर्टरीमध्ये होते, आर्टरीमध्ये कसं होते, असे एक 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 लाईन होते जसं. ओके, टूथ नाही आहे बरं का, ही प्लेन फोरशेपमध्ये कसं होते बघा तसे. हे आपण बघितलं, रिंग शेप्ड आहे. मग ह्याला हे पण आहेत बघा, कुठली, लॉकरची. काय म्हटलंय, लॉकरला काय म्हटलं होतं आपण लास्ट क्लासमध्ये बघितलंय, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला असतं हे रेटेज, रेटेज हँडल, म्हणजे आपल्याला लॉक करू शकतो आपण होल्डसाठी. ओके, एवढं बघितलं. ओके, आणि यूज कशासाठी करणार आहे आपण, यूज कशासाठी, स्पंज होल्डिंग फोरशेप आहे. पहिला आपण होल्ड. ओके, होल्ड स्पंजी म्हणा किंवा स्वॅब म्हणा. ओके, स्वॅब आपल्याला ही पकडायचं आहे ह्याच्याने. मग काय करायचं आहे, पकडून करायचं आहे आपल्याला क्लिनिंग. काय क्लीन करणार आपण, क्लिनिंग द ऑपरेशन साईट किंवा ऑपरेटिव्ह साईट. जे ऑपरेटिव्ह साईट आपण सुरू करणार आहे किंवा इन्सिजन घेणार आहे त्याचा अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे, क्लिनिंग करायला पाहिजे. ओके, हे झालं क्लिनिंग द ऑपरेटिव्ह साईट. ओके, कळालं तुम्हाला, मेन पहिला हेच लागते. ओके, आणि त्याच्यानंतर आपण मॉप पण करू शकतो. मॉपिंग ब्लड म्हणा किंवा फ्लुइड म्हणा, हे आपण करू शकतो. कधी, ड्युरिंग सर्जरीमध्ये. ओके, हे एक झाला. आणि त्याच्यानंतर अप्लाय करू शकतो आपण. अप्लाइंग काय अप्लाय करू शकतो, अँटीसेप्टिक सोल्युशन. ओके, कुठे, ऑन स्किन म्हणा किंवा कॅव्हिटीमध्ये वगैरे, याचा त्यावेळी पण फायदा होतो. एवढं आपण बघितलं, ही होल्डमध्ये झालं. आता दुसरं काय, ग्रास्पिंग पकडण्यासाठी, ग्रास्पिंग आणि होल्ड. आता वर काय पकडलं होतं, स्पंज आणि स्वॅब पकडलं होतं. आता काय करायचं, ग्रास्पिंग अँड होल्ड. ओके, काय
स्ट्रक्चर पकडायचा आहे. काय काय पकडू शकतो ह्याच्याने आपण? सर्विक्स म्हणा आणि युटेरस. ओके, हे कधी ड्युरिंग ओबीजीचा म्हणजे गायनेकचे त्यावेळी आपण ही पकडू शकतो. त्याच्यासोबत अजून काय पकडू शकतो? ओल्ड बवेल किंवा सॉफ्ट टिश्यू. मॅक्झिमम बवेल पकडत नाहीये पण कधी कधी पकडू शकतात. ओके, बवेलला कशासाठी आपण काय, मी नेक्स्ट डायग्राममध्ये आणतो तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये. ओके, ते पण नको राहू द्या. याच्यापेक्षा बवेलसाठी दुसरा इन्स्ट्रुमेंट यूज करतो आपण, तुम्हाला नेक्स्ट सांगतो मी. बरं का, हे झालं. त्यासाठी अजून काय? सॉफ्ट काय म्हणू शकतो आपण? सॉफ्ट टिश्यू. ओके, आणि जीबी पण पकडतो बरं का आपण, म्हणजे आपली गॉल ब्लॅडर. ओके, हे पण पकडतो. त्याच्यासोबत आपण ह्याला असिस्टंटमध्ये पण काम करतो. असिस्टंट म्हणजे दुसरे काम करताना ह्याची सहायता घेण्यासाठी. ओके, कधी? ड्युरिंग वजनल डोचिंग. कधी? वजनल डोचिंग वेळी. ओके, हे पण लक्षात ठेवा तुम्ही बरं का. आणि अजून काय म्हणू शकतो आपण? चेक युटरिन कॅव्हिटी. युटरिन कॅव्हिटी चेक करायचं. ओके, कधी? आफ्टर D&C. आफ्टर D&C वेळी ह्याचं योगदान आहे. ओके, योगदान म्हणजे ह्याची असिस्ट करतो हे. अजून काय? प्रोव्हाइडिंग काउंटर ट्रॅक्शन. काउंटर ट्रॅक्शन द्यायचं आहे. कुठे? कशी? काउंटर ट्रॅक्शन द्यायचं आहे कधी? ड्युरिंग कॅथॅटरायझेशन. कॅथॅटरायझेशन मला वाटतं बस एवढी. ओके, कॅथॅटरायझेशन ऑफ द कशाचे? कॅथॅटरायझेशन कशाचे करणार आपण? ब्लॅडर. ओके, हे आपण बघितलं. एवढी असिस्टमध्ये कामाला येणार. बघा, हे काय आहे? स्पंज होल्डिंग पोर्शप आहे. आपण काय लक्षात ठेवायला म्हटलं? 5 स्टार किंवा 4 स्टार म्हणा चालतंय, पण लक्षात ठेवा पण स्पंज होल्डिंग पोर्शपच विचारतात मॅक्झिमम वेळे. मग हे कसं असणार आहे? एसएचएफ लिहिलं काय? ओके, लेंथ आहे थोडी जास्त. ओके, 8 ते 10 सेंटीमीटर इंच. आणि जॉ कसा आहे? बघा, रिंग शेपड आहे, राऊंड राऊंड गोलवाला. आणि लॉकचे रेटच इथे अवेलेबल आहे आपल्याला होल्ड करण्यासाठी. मग कशासाठी यूज करणार आपण? होल्ड, स्पंज आणि स्वॅब आतमध्ये पुढे पकडलं तर काय काम करणार आहे आपण? जी ऑपरेटिव्ह सेट आहे ते क्लीन करणार, किंवा ज्यावेळी ड्युरिंग सर्जरी ब्लिडिंग वगैरे होतं ते आपण मॉप करू शकतो. ह्याने असं डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट नाही, पुढे आपल्याला काय ठेवायचं आहे? स्पंज आणि स्वॅब ठेवायचं आहे बरं का, म्हणून आपल्याला मॉप करायचं आहे. ओके, फ्लू ड्युरिंग सर्जरी. आणि अप्लाइंग द अँटीसेप्टिक सोल्युशन ऑन द स्किन म्हणा किंवा कुठल्या तरी कॅव्हिटीमध्ये वगैरे लावायला. ओके, आणि दुसरं काय आहे? ग्रास्पिंग अँड होल्ड द स्ट्रक्चर. कुठले स्ट्रक्चर पकडू शकता आपण? सर्विक्स, युटरस ड्युरिंग ते गायनेकचं झालं. आणि बवेल पकडतो पण मॅक्झिमम नाही. ओके, त्याच्यासाठी वेगळी इन्स्ट्रुमेंट आहे, मी नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला सांगेन. आणि तिसरी काय? सॉफ्ट टिश्यू. मोस्ट कॉमनली जीबी आपण पकडतो. आणि तिसरा काय आहे? असिस्टंट म्हणजे दुसऱ्याच्या इन्स्ट्रुमेंट वेळी कामाला येणार आहे, म्हणजे असिस्टंट. ओके, ड्युरिंग वजनल डोच म्हणा आणि D&C मध्ये वगैरे कॅव्हिटी चेक करण्यासाठी त्याच्यासोबत, आणि कॅथॅटरायझेशनसाठी, काउंटर ट्रॅक्शनसाठी एवढी आपण कामाला घेतो. ओके, एवढं झालं. आता नेक्स्ट बघा काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. H2 ब्लॉकर ऑफ चॉईस. बघा, H2 ब्लॉकर ऑफ चॉईस इन लिव्हर डिसीज. म्हणजे पेशंटला काय झालेलं आहे? ऑलरेडी लिव्हर डिसीज काहीतरी झालेला आहे, पण H2 ब्लॉकर आपल्याला द्यायचं आहे पेशंटसाठी. मग ज्याच्यासाठी चॉईस बेस्ट कुठली ड्रग असणार आहे याच्यामध्ये? बघा, कुठली दिलेली आहे ह्यांनी? सिमेटाडाइन, रेंटेडिन आणि पोमेटाडाइन, नॅझेटिन. बघा, हे टायडिन आले बघा. काय? टायडिन हे सगळं काय आहे? हे सगळी आहे H2 ब्लॉकर. टायडिन हे शेवटला टायडिन असणार आहे. हे काय? सगळे H2 ब्लॉकर आहे. ओके, H2 ब्लॉकर म्हणजे काय हे पण माहिती असायला पाहिजे ना. H2 ब्लॉकर म्हणजे काय? हिस्टामाइन रिसेप्टर. ओके, रिसेप्टर अँटागोनिस्ट. ओके, ह्याचे शॉर्ट फॉर्म आहे H2. ओके, अँटागोनिस्ट ही ह्याचे. ओके, एक्झाम्पल कुठले असणार आहे? बघा, ही सगळी एक्झाम्पलच आहे. ओके, कुठले? सिमेटाडाइन, रेंटेडिन, पोमेटाडाइन आणि निझाटाडिन ही सगळी काय एक्झाम्पल आहे. ही कसं काम करणार आहे? काय म्हणू शकतो आपण? मेकॅनिझम. काम कसं करणार आहे? ही ब्लॉक करणार. काय ब्लॉक करणार? ब्लॉकिंग H2 रिसेप्टर. जे हिस्टामिनचे रिसेप्टर असतो त्याला ब्लॉक करता यांनी. H2 रिसेप्टर कुठे करणार? इन गॅस्ट्रिक पॅरेटल सेल आहे ज्याचा मधला काय? H2 रिसेप्टरला ह्यांनी ब्लॉक करणार. मग काय होणार? मग HCl आपल्याकडे ऍसिड तयार होणार आहे का? नाही. मग रिड्युसिंग गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन ही कमी होणार आहे. बघा, हे काय? H2 ब्लॉकर म्हणजे काय? हिस्टामिन रिसेप्टर जो असतो
आहे ना अँटागोनिस्ट असणार आहे. ह्याची फुल फॉर्म आहे. काम काय करणार आहे, ब्लॉक करणार H2 रिसेप्टरला कुठे, गॅस्ट्रिक पॅराटाइल सेल आहे ज्याला. मग हे गॅस्ट्रिक पॅराटाइल सेल काय करते, ही गॅस्ट्रिक ऍसिड मेंटेन करतो आणि सिक्रेशन करतो. पण आता ही ब्लॉक केल्यावर काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. मग आपली जी HCl आहे गॅस्ट्रिक ऍसिड जे काय कमी होणार. मग आपल्याला काय स्टमक पेन वगैरे असं जर आपण घेतो ना असले, ही इझिली कमी होणार. ओके, हे झालं ह्याचे. मग आपल्याला काय म्हटले होते याच्यामध्ये बेस्ट चॉईस कुठली असणार आहे. ओके, चला कुठली पहिला ऑप्शन, पहिला काय दिलेलं आहे, सिमेटाडाइन. ओके, चला बघू. हे काय सिमेटाडाइन बघा किती 400 mg मध्ये येते. हे काय, ही मेटाबोलाइज्ड, कुठे मेटाबोलाइज होणार आहे, मेटाबोलाइज्ड इन द लिव्हर. कुठे, मेटाबोलाइज्ड इन द लिव्हर मध्ये होणार आहे. मग सगळे काम लिव्हर मध्ये करणार आहे. मग पेशंट कसा आहे, लिव्हर डिसीजेस आहे. मग ही फायदा ठरणार आहे का, त्यांच्यासाठी चांगला असणार आहे का, नाही. ओके, ही नसणार आहे, नॉट सेफ. कारण जे ऑलरेडी डिसीज आजारी पडून आजारी झाले ते, म्हणजे आजारी होऊन पडले ते, मग परत त्याला काम लावणार आहे का ते ऑर्गनला, आपण नाही. म्हणून ही टॅबलेट नाही द्यायचे. नॉट सेफ इन काय म्हणू शकतो आपण, हेपॅटिक इम्पेअरमेंट असल्यावर, इम्पेअरमेंट म्हणा किंवा डिसीजेस. ओके, सॉरी काय झालं इम्पेअरमेंट. ओके, मग ही नॉट सेफ. ओके, एवढं आपण बघितलं. मग सिमेटाडाइन देणार आहे का, नाही. ओके, नेक्स्ट काय होता, रॅन्टाडाइन, सगळ्यांचा फेवरेट, सगळ्यांनी घेते ना रॅन्टाडाइन. हे काय, हे कुठं मेटाबोलाइज होणार आहे, हे मेटाबोलाइज होणार आहे, मेटाबोलाइज्ड इन लिव्हर. मग ही पण आपण देणार आहे का, नाही. मग हे किती होते, 30 ते 40% ही मेटाबोलाइज होणार आहे ह्याच्यामध्ये. पण एक्सक्रीट कसं कुठं होता, एक्सक्रीटेड बॉय, एक्सक्रीटेड बॉय किडनीने ही बाहेर पडणार आहे. मग हे आपण देणार आहे का. ओके, बघा नेक्स्ट गोळ्या बघू. पण ही पण बघा 30 ते 40%. ओके, म्हणजे नियरली हाफ काम परत लिव्हरवरती पडणार आहे. मग हे पण आपण नाही देणार. ओके, आता नेक्स्ट कुठले हे फेमोटायडिन, किती 20 mg हे फिल्म कोटेड टॅबलेट आहे. मग ही काय आहे, ही आहे मिनिमल, काय मिनिमल हेपॅटिक मेटाबॉलिझम. मग मेटाबॉलिझम ह्याच्यामध्ये हेपॅटिक मध्ये म्हणजे लिव्हर मध्ये कमी होणार आहे मेटाबॉलिझम. ओके, मग मोस्टली एक्सक्रीटेड बाय किडनी. ओके, ते पण कसं काय म्हणू शकतो आपण, अनचेंज्ड युरिन, म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल न होता, अनचेंज्ड इन युरिन. ओके, हे पण झालं. आणि हे कसं असणार आहे बघा, मिनिमल हेपॅटिक मेटाबॉलिझम. मग हेपॅटिकला जे लिव्हर खराब झाले त्याला काय म्हणजे आजारी पडले त्याला कामच नाही लावणार त्यांनी. मग हे काय आहे, सेफेस्ट विथ लिव्हर डिसीज. मग ह्याच्यामध्ये ही चांगलं असणार आहे. मग ह्याला आपण प्रिपेअर करू शकतो, कुठली, फेमोटाडाइन. ओके, मग शेवटचा अजून काय होता, कुठले, निजाडायडिन 300 mg कॅप्सूल. ओके, ही कसं असणार आहे, ही व्हेरी लिटल. ओके, व्हेरी लिटल लिव्हर मेटाबॉलिझम, थोडी कमी असणार आहे, एकदम कमी ह्याचा मधला. मग आपल्याला द्यायचं आहे कुठली, एकदम सेफेस्ट ड्रग. ओके, मग आपले उत्तर असणार आहे तिसरा. बघा कुठली, फेमोटाडाइन ही आपले उत्तर असणार आहे. ओके, चला. ओके, जे बाकीचे क्वेश्चन आहे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके, सगळ्यांनी काय करायचं आता, लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच्यासोबत काय बेल आयकॉन दाबायचं आहे. ओके, आपण कुठे कुठे अवेलेबल आहेत, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक. त्याच्यासोबत अजून एक इम्पॉर्टंट, जे स्टुडंट आहे BSc नर्सिंग आणि JNM, ओके, जे तुमच्या ओळखीचे असेल तर त्यांना ही चॅनल रेफर करा. आणि त्याच्यासोबत DMR आणि DHS जे विद्यार्थी स्टडी करत आहेत, ओके, DHS, त्यांना पण ही चॅनल रेफर करा. ओके, आपण फोकस याच्यामध्ये असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट परत लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.